आता हे आलेले पण याला दोन ठिकाणी वगैरे टावल्या पण कोणची जोरीन केली ती खाली पण त्याला प्रायमरी इंजेक्शन दिली वरती आपलं 2 माहिती नाही त्यांनी इंजेक्शन दिले आपली हेल्थ असते जे डॉक्टरमधून चालू वाईट झाली हे करायला गेले साहेब, किल्ले शिवनेरीवरती आता मधमाशांचा हल्ला कडेलोटाच्या बाजूने झाला अशी माहिती मिळते. प्राथमिक स्तरावरती एक 5-6 लोकांना काहीतरी माशा चावल्यात. आपल्याही विभागाचे काही 2 कर्मचारी त्यांनाही माशा चावल्या अशी काही माहिती मिळते. नक्की काय? कडेलोट पॉईंटवर आपले त्या ठिकाणी 2 वनरक्षक आपले कर्मचारी ड्युटीला होते आणि 5-6 लोक कडेलोट पॉईंटवरून बघत होते. एवढ्यात एक मोळाच्या 5-6 माशा आल्या आणि त्यांना त्या चावल्या. पण आपले वनरक्षक असल्यामुळे त्यांनी लगेच तिथं सांगितलं की आपण स्तब्ध उभे राहावे, कोणी हात वगैरे हलवायचं नाही किंवा काहीच नाही. तर त्या हिशोबाने जास्त काही माशा चावल्या नाही. एक मेडिकलची टीम आपल्यावरती असल्यामुळं त्यांना लगेच ट्रीटमेंट झाली आणि आता आपला कडेलोट पॉईंट पुढला बंद केला आहे. म्हणजे शिवजन्मस्थळापासून पुढला पॉईंट बंद केला आहे जेणेकरून ते मूळ उठून जास्त हे नाही. माग 5-6 दिवसापूर्वी रेकी केली होती सगळी किल्ल्याची प्रत्येक रस्त्याची आणि साखरदानाची वगैरे. पुढं काही मोळाचे पॉईंट आहेत का तर पुढं काही आले नव्हते आणि सगळी त्याची दक्षता घेण्यात आली होती. पण आता दिवसेंदिवस उष्णता वाढत चाललेला आहे आणि माशांचा एका ठिकाणी काही कालावधी झाले तर दुसऱ्या ठिकाणी ते शिफ्ट होतात. तर त्या शिफ्टिंगच्या कालावधीमध्ये आलेलं असतं आणि त्या पॉईंटवर बसण्याच्या टायमिंगला तिथं ते माणसं असतात पण एक सुदैवाने जास्त काही झालं नाही. 5-6 माणसाला चाललं. नक्की हे घडलंय कुठं काय प्राथमिक माहिती? हे कडेलोट पॉईंटच्या खाली घडलं. तिथं जो कडा आहे आपला जो कडेलोट पॉईंटचा कडा आहे तिथं झालं. तिथपर्यंत रेकी झाली होती? आपली रेकी झाली होती. कडेलोट पॉईंटपासून पण झाली होती. मी आणि आपले उपवनरक्षक सर आम्ही परवा दिवशीच रेकी पण केली होती. सगळं बघितलं होतं. आम्ही जाताना हा मार्ग चेक करत गेलो होतो, पायरी मार्ग, आणि येताना साखरदंड मार्ग चेक करत आलो होतो. तर सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. पण आता कसं उष्णता वाढत चाललेलं असल्यामुळे दिवसेंदिवस माशांचा इकडं जागा चेंज करण्याचा कालावधी असतो. त्याच्यामध्ये ते वाचण्यासाठी आलेला असावा. त्याच्यामध्ये झाली ती गोष्ट. आपले किती कर्मचारी होते कडेलोटाच्या भागात? कडेलोटाच्या 2 माणसं होते. त्यांना पण 2-2 मासे चावल्या. पण ते चांगलं आलं की ते तिथं असल्याने त्यांनी सांगितलं की लगेच ट्रीटमेंट कशी करायची. की जास्त उलटं पर्यटकांनी माशा आल्यानंतर हात वगैरे झटकले असते तर मग अजून जास्त चावल्या. त्यामुळे कधी पण माशा वगैरे आल्या जवळ तर एक आपण स्तब्ध उभं राहायचं जेणेकरून चावणार नाही. पर्यटकांसाठी काय सांगाल? पर्यटकांना आता शिवजन्मस्थळापासून पुढला जो कडेलोट पॉईंट आहे तो तिकडं थोडा बंद केला आहे. तिकडं न जाण्याचं आव्हान होतं. आणि जर कुठं असं काही माशा असेल तर त्यांना त्यांच्यापासून थोडं व्यवस्थित लांबूनच असलेलं बरं राहतं. न डिवसलेलं चांगलं असतं. तसं आपण इकडून सगळं पाहिजे बघून घेतलं आहे. कुठेही माशा वगैरे काही नाही. कुठे उठलं कसं? वरती कडेरोडचं जे आहे का ते मूळ उठलं होतं. ते 5-6 माणसं चावले. 2-3 जण चावले. यांना चावले, मला चावले, यांना चावले. तुम्हाला कुठे चावली? अच्छा, काही त्रास होते आता? नाही आता काही. वरती काही ट्रीटमेंट केली की इथे आल्यानंतर ट्रीटमेंट केली? अच्छा, ओके. कुठून आलात तुम्ही? काय घडलं का होतं नक्की? काय सांगता अचानक धावपळ झाली. अच्छा, तुम्हाला कुठे? डोक्याला पण आहे आणि मांडीला पण आहे. आता काही त्रास होतोय? नाही आता काही त्रास होत नाही. तिथं इंजेक्शन घेतलं ते ॲम्ब्युलन्सने आणलं. इथं गोळ्यावर घेतल्या. आता बरं वाटतं. आता व्यस्त वाटतं. ओके, तुमचं काय? नाही नॉर्मल आहे. अच्छा, काही त्रास होतोय? तुम्हाला प्रशासनाचं सहकार्य झालं आहे? हो झालं. व्यवस्थित झालं आहे? ठीक आहे.